Hello students, welcome to the Education Foundation Maharashtra and I am Sumedha. Okay, आता आपण इंग्लिश सब्जेक्ट बघणार आहोत स्टँडर्ड सेकंड साठी आणि आपला टॉपिक आहे स्ट्रोक ऑफ लेटर्स. लेटर्स म्हणजे काय? अक्षर. आणि स्ट्रोक म्हणजे काय? वळण. स्ट्रोक म्हणजे वळण. स्ट्रोक्स आपण लेटर लिहिताना एक प्रकारचं एक प्रॉपर एक अक्षर येण्यासाठी कसं अक्षर व्यवस्थित काढता येईल हे बघणार आहोत आणि कसं हे अक्षराला वळण लावता येईल हे आपण आता बघणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा, अक्षर वळणदार येण्यासाठी काय महत्वाचं आहे? स्ट्रोक ऑफ लेटर्स. ठीक आहे. आर द बेसिक लाइन्स अँड कर्व्स वी यूज टू राईट लेटर्स ऑफ द अल्फाबेट. Each letter is made of combining different type of strokes. बरोबर. स्ट्रोक्स म्हणजे काय? किंवा मग ते स्ट्रोक म्हणजे लाईनही असू शकते, कर्व असू शकते, डॉट असू शकतो. ठीक आहे. हे आपल्याला यूज करायचं आहे आणि आपलं अक्षर व्यवस्थित कसं येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या अक्षराला प्रॉपर असं एक वळण असलं पाहिजे. ठीक आहे. तर आता बघा इकडे, फॉर एक्झाम्पल ए हा मेड विथ टू स्लँडिंग लाईन्स आणि स्लिपिंग लाईन्स. स्लँडिंग लाईन्स म्हणजे काय? स्लँडिंग म्हणजे असे आणि वन स्लिपिंग लाईन. ही आहे स्लिपिंग लाईन, ही आहे स्लँडिंग लाईन. स्लँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन. स्लिपिंग लाईन म्हणजे आडवी लाईन, स्लँडिंग लाईन म्हणजे उभी लाईन. ओके, मी इथे काढून दाखवली आहे. आता दुसरा आहे बी. बी वन स्टँडिंग लाईन आणि टू कर्व. बी च काय आहे? वन स्टँडिंग लाईन आहे, मग दोन कर्व आहे. बरोबर. दोन कर्व आहेत ना. कसे आहेत बघा बरं. हा अल्फाबेट मधला झाला, हे सिंपल बी असेल. बरोबर. सिंपल बी आपण कसं काढतो? एक उभी लाईन काढतो आणि दोन अर्धे गोल काढतो. बरोबर. आणि आता सी म्हणजे काय? एकच कर्व आहे फक्त मोठा. उलटा सी काढायचा नाही, इकडनं नाही काढायचा, इकडनं काढायचा आहे. कसा? असा. सी फॉर कॅट. सी फॉर कॅट येतो. बरोबर. असा सी अर्धा गोल काढायचा आहे. कसा घेणार आहेत बरं सी? सी म्हणजे असा कर्व. ठीक आहे. आता दुसरा आहे के. के म्हणजे एक उभी लाईन आणि दोन स्लँटिंग लाईन. स्लँटिंग लाईन. स्लँटिंग लाईन म्हणजे थोडीशी तिरकी दिसताना ती थोडीशी सरळ वाटते, पण ती सरळ नाही, तिरकी आहे. या स्लँटिंग लाईन्स आहेत किंवा ही अशी, परत इकडनं ही अशी, ही काय आहे? स्लँटिंग लाईन आहे. आणि त्याला आपण एक मोठी लाईन दिलेली आहे, ती म्हणजे स्टँडिंग लाईन किंवा सरळ रेष. ठीक आहे. आता के हा शब्द कसा तयार झाला? एक उभी लाईन आली, दोन स्लँटिंग लाईन आल्या. बरोबर. हा काय आहे? के आहे. आता स्टुडंट्स, आपण इम्प्रूव्ह फॉर किड्स. इम्पॉर्टंट काय आहे तुम्हाला महत्वाचं? हेल्प्स चिल्ड्रन करेक्ट फॉर्मेशन ऑफ लेटर. करेक्ट फॉर्मेशन. जर मी हा असा सी काढला, हा सी आहे का? मी जर समजा डी काढला, डी मी इकडनं काढला, जमेल? नाही. ए आहे असा आहे, त्याला इकडे लाईन दिली, जमेल? किंवा बी आहे, त्याला इकडनं काढलं, जमणार आहे का? नाही. हा बी आहे का? तर नाही. हा सी नाही, हा ए पण नाही आणि हा डी तर अजिबातच नाहीये. आता के असं काढलेला जमेल किंवा क्यू असा असतो. बरोबर. तर असं काढलेला जमेल का? पी असा असतो, तर असा पी काढलेला जमेल का? उलटा जमणार आहे का आपल्याला? हे असे, हे जे मी काढून दाखवलेलं आहे असे लेटर्स, हे असं जर तुम्ही लिहिलं तर तुम्ही काय लिहिलेलं आहे कोणाला वाचता येईल का?
कोणाला नाही, तुम्हाला स्वतःला सुद्धा वाचता येणार नाहीये. तर मग त्यासाठी प्रॉपर हँडरायटिंग कसं असलं पाहिजे, आपल्याला स्ट्रोक्स काय आहे, ठीक आहे. स्ट्रोक्स म्हणजे काय, आपल्याला अक्षर वळणदार कसं काढता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे सगळं शिकण्यासाठी आपल्याला स्लँडिंग लाईन कोणती, स्टँडिंग लाईन कोणती, कर्व काय आहे, स्लँटिंग लाईन काय आहे, डॉट काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत स्ट्रोक म्हणजे काय, कर्व म्हणजे काय, स्लँटिंग लाईन म्हणजे काय, स्टँडिंग लाईन म्हणजे काय. ठीक आहे. लूप, डाऊनवर्ड, स्ट्रोक, अपवर्ड. ठीक आहे. हे सगळं आपण इकडे आता बघणार आहे. मुलांनो याचा तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे एवढ्या पोर्शनचा. ठीक आहे. घ्या बरं स्क्रीनशॉट, स्ट्रोक्सचा स्क्रीनशॉट घ्या एवढ्या पार्टचा. हे मी माझ्यासाठी ठेवलेलं आहे, हे तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढा पटकन. झाला का? झाला? ठीक आहे. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, स्टँडिंग लाईन. ही आहे स्टँडिंग लाईन. एक सिंपल नुसती लाईन म्हणजे ही काय आहे, स्टँडिंग लाईन आहे. स्लिपिंग लाईन म्हणजे काय, आडवी लाईन. आणि ही आणि ही किंवा अशी हे काय आहे, स्लॅन्टिंग लाईन आहे. स्लॅन्टिंग. ठीक आहे. स्लॅन्टिंग लाईन. ओ कर्व, कर्व आहे गोल. आणि हा असं सुद्धा काय आहे, कर्व आहे. हा जो छोटासा आपण हा सर्कल झाला, हा कर्व झाला. हे अपवर्ड डिरेक्शन, डाऊन डिरेक्शन, लूप डिरेक्शन. लूप म्हणजे काय, खाली. आता हे असं लूप डिरेक्शन म्हणजे काय असतं, हे असतं लूप डिरेक्शन. हे काय आहे, आधी खाली गेलो आपण आणि इकडे वरती गेलो, त्याला काय म्हणतात, लूप. हे लूप कुठे वापरतो आपण मुलांनो, लूप कुठे वापरतो बरं, लूप कुठे वापरत आहे आपण, हे असे लूप क्यू साठी वापरतो ना, क्यू लिहितो आणि असं करतो की नाही, बरोबर. आणि असा क्यू लिहिल्यावर इकडे एक लाईन देतो, ते काय आहे, स्ट्रोक झाला. हे काय आहे, आम्ही असा गोल काढला, हे असं केलं, ह्याला काय म्हणतात, स्ट्रोक असं म्हणतात. ठीक आहे. आता इकडे आपण अजून एक ऍड करूया, डॉट आहे. ठीक आहे. डॉट कुठे यूज होतो, आय मध्ये. आयच्या वरती डॉट असतो, जेच्या वरती डॉट असतो, बरोबर. हे काय झाले, स्ट्रोक्स झाले. हे सगळे काय आहे, स्ट्रोक्स आहेत. ठीक आहे. अक्षर वळणदार येण्यासाठी आता सपोज आपण घेऊया इथे डब्ल्यू. आपण काय वापरला, स्ट्रेट लाईन वापरली, स्लॅन्टिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, अगेन स्ट्रेट लाईन, बरोबर. हा काय आहे, डब्ल्यू आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया कसं अक्षर आपल्याला काढता येईल व्यवस्थित. आता मी इकडे काढत आहे, इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ए काय आहे, स्लॅन्टिंग लाईन आहे. मग स्लिपिंग लाईन. बी स्लॅन्टिंग लाईन आणि कर्व. बी कसं घेत आहोत, बी आपण ए, परत लक्ष द्या इकडे, ए कसं काढायचा, दोन स्लॅन्टिंग लाईन आणि मध्ये स्लिपिंग लाईन. बी काय आहे, स्ट्रेट लाईन आणि दोन कर्व आहे. सी काय आहे, हाफ कर्व आहे. डी स्लॅन्टिंग लाईन, हाफ सर्कल. स्लॅन्टिंग लाईन आणि हाफ सर्कल डी आहे, बरोबर. तर डी नंतर काय येतो, दोन स्लॅन्टिंग लाईन का स्लिपिंग लाईन, 3 स्लिपिंग लाईन आणि 1 स्टँडिंग लाईन म्हणजे काय आहे, ई. आता एक
स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन. काय आहे, काय आहे हा? ई. नंतर काय असतो? एफ. ई आणि एफ मध्ये काय डिफरन्स आहे बरं? इकडे एक स्लँटिंग लाईन आहे का? ही स्लँटिंग लाईन आहे का? नाही, स्लीपिंग लाईन आहे मुलांनो. इकडे लक्ष द्या, ही स्लीपिंग लाईन आहे. तर इथे पण स्लीपिंग लाईन आहे का एफच्या इथे? आहे? नाहीये. मग तो काय असतो? एफ असतो. ई एफ जी. आता जी ला आपण हाफ सर्कल काढला. स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, बरोबर. हा काय आहे? जी आहे. ई एफ जी. मग काय असतो? एच. आता एच मध्ये स्लँडिंग लाईन आहे का स्लँटिंग लाईन आहे बरं? स्टँडिंग लाईन आहे. एच. दोन स्टँडिंग लाईन, एक स्लीपिंग लाईन. मधली जी आहे ती काय आहे? स्लीपिंग लाईन आहे. एच नंतर काय येतो? आय येतो, बरोबर. स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, अगेन स्लीपिंग लाईन. आय. जे. स्लीपिंग लाईन, स्ट्रेट लाईन अँड देन कर्व. कर्व म्हणजे काय? थोडासा अर्धचंद्र, बरोबर. आय नंतर जे, जे नंतर के. के स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, आडवी अशी रेष असणे, तिरकी रेष असणे म्हणजे काय? स्लँटिंग लाईन असणे. आता तो दोन स्लँटिंग लाईन आहे, एक स्टँडिंग लाईन आहे म्हणजे काय? के. एल स्टँडिंग लाईन, मग अगेन स्लीपिंग लाईन. एल, बरोबर. एल नंतर एम स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन, अगेन स्लँटिंग लाईन अँड स्टँडिंग लाईन. कसा काढला? एम. स्टँडिंग लाईन घेतली पहिले, परत इकडनं स्टँडिंग लाईन आहे, इकडे स्लँटिंग आहे, इकडे स्लँटिंग आहे. पण आपण काढताना असं फास्ट काढतो, बरोबर. असं फास्ट काढतो ना. एम फास्ट असतो की नाही? एम. तर एम नंतर काय येतो बरं? एम नंतर येतो एन. ठीक आहे. स्टँडिंग लाईन, स्लाइडिंग लाईन अँड अगेन स्टँडिंग लाईन. आता इथे परत ही आपण खाली ओढणार आहे का? नाही, तो एम होणार. म्हणून आपण काय केलं? फक्त एक स्टँडिंग लाईन, स्लँटिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन घेतलेली आहे. एन, बरोबर. एन नंतर काय आहे? ओ आहे. ओ. ओ म्हणजे काय? मोठा गोल काढायचा आहे. खूप मोठा पण नाही, पेज भरून नाही काढायचा आहे आपल्याला, छोटासाच काढायचा आहे आपल्याला, दोन लाईन मध्ये बसेल असा. ठीक आहे. ओ नंतर, ओ नंतर काय येतो बरं? नंतर काय येतो? पी स्टँडिंग लाईन, देन हाफ कर्व, स्टँडिंग लाईन, कर्व. हा काय आहे? पी आहे, बरोबर. काय आहे हा? पी आहे. पी नंतर काय येतो? क्यू येतो की नाही? गोल आणि त्यातून स्लँटिंग लाईन. हा काय आहे? क्यू आहे, बरोबर. हा काय आहे? क्यू. नंतर पी आणि क्यू नंतर आर येतो. आता आर मध्ये बघा किती व्हेरिएशन्स आहेत बघा. एक स्टँडिंग लाईन आहे, कर्व पण आहे, स्लँटिंग लाईन पण आहे, बरोबर. पण आपण काढताना फास्ट काढतो की नाही? असं आपण असं काढतो ना पटकन, बरोबर. कसं काढायचं आहे बरं? असा, हे असं फास्ट, बरोबर. आर नंतर काय आहे? एस आहे. इकडनं पण कर्व आहे आणि हा इकडे पण कर्व आहे.
पहिले इकडे कर्व घ्यायचा, मग तोच कर्व इकडे घ्यायचा. असा काढायचा आहे, असा काढायचा नाही. बरोबर? कसा काढणार आहे? हा चुकीचा आहे, हे बरोबर आहेत सगळे. हे सगळे बरोबर आहेत. ठीक आहे. एस नंतर काय येतं? नंतर स्लीपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईन. म्हणजे काय? टी. एक स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन. टी नंतर यू. ओव्हल शेप मधला हाफ सर्कल यू. असा हा काय आहे? यू आहे. नंतर स्लॅन्टिंग लाईन, दोन स्लॅन्टिंग लाईन म्हणजे काय? व्ही. एक इकडनं, एक इकडनं, व्ही. आता व्ही नंतर व्ही नंतर डब्ल्यू. व्ही म्हणजे काय? एक स्लॅन्टिंग लाईन, अगेन स्लॅन्टिंग लाईन, अगेन स्लॅन्टिंग, अगेन स्लॅन्टिंग. ही पण स्लॅन्टिंग आहे, ही पण तिरकी आहे. असं सरळ नसतो व्ही, थोडा स्लाइटली असतो. ठीक आहे. आपण लिहिताना असं लिहितो, पण हे थोडं स्लाइडिंग मध्येच आहे. व्ही. डब्ल्यू झाला आता. बरोबर? डब्ल्यू नंतर एक्स. एक्स म्हणजे काय? दोन क्रॉस. एक्स म्हणजे दोन क्रॉस स्लॅन्टिंग लाईन. एक्स. एक्स नंतर वाय. एक स्लाइडिंग लाईन आणि एक लॉन्ग स्लाइडिंग लाईन. वाय. वाय काय आहे? वाय आहे. वाय नंतर काय असतो? झेड असतो. आता झेड कसा आहे? स्लीपिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, स्लीपिंग लाईन. म्हणजे काय? झेड कसा? स्लीपिंग लाईन, स्लॅन्टिंग लाईन, स्लीपिंग लाईन म्हणजे झेड. बरोबर? ओके. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे? मी तुम्हाला एक एक काढून दाखवलेलं आहे. आता आपण अल्फाबेटिकल ऑर्डर बघणार आहे. ठीक आहे. आता काय आहे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये? तर फर्स्ट कोणता येतो, लास्ट कोणता येतो, किंवा कोणता असेंडिंग सेट आहे, डिसेंडिंग काय आहे, हे सगळं आपण आता बघणार आहे. Which of the following is ascending order? A D C B A, की A B C D, Z Y X W, की M L K J. तो ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी राईट आहे. तो ऑप्शन बी आन्सर आहे. Which set is descending order? A B C D, D C B A, B A D C, C D E F. तो कोणता आहे? D C B A. What comes after M in alphabetical order? M नंतर काय येतो? K L N P. तर काय येतो? हा N येत असतो. ठीक आहे. अरेंज इन असेंडिंग ऑर्डर, CADB चा असेंडिंग ऑर्डर शोधायचा आहे. CBAD, DCBA, ABCD, BADC. ऑप्शन काय आहे? ABCD. अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर काय आहे? X Z Y M.
W X Y Z, Z Y X W, X V X W Y Z की Y W Z X, तो कोणता आहे? डिसेंडिंग शोधायचा आहे, Z Y X W. ठीक आहे. What order which नहीं, what comes before H in alphabetical order? Before H G, बरोबर. नेक्स्ट आहे which group is correct ascending order? M K L N K L M N N M L K L K N M. तर काय आहे? K L M N. What comes last in alphabetical order? लास्ट ला काय आहे तर Z आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. Choose a set in descending order. E F G A B C G E G F E की C A B, तर काय आहे? G F E. ठीक आहे. What comes between P and R? P Q R, तो Q ऑप्शन राइट. Arrange the B D C A in ascending, तो काय आहे? A B C D. Which letter comes just before T? S. Arrange this letter and descending order F E D C, तो ते काय आहे? F E D C, बरोबर. नेक्स्ट बघा, what comes first alphabetically? काय येतो? ह्याच्यामधला पहिला M येतो. Which comes last in descending order? तर A. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे Z to A. तर Z डिसेंडिंग ऑर्डर मध्ये Z लास्टला येत नाही. which comes, तर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरता क्रम. असेंडिंग म्हणजे चढता. तर A हा लास्टला येतो. सिलेक्ट द करेक्ट असेंडिंग ऑर्डर. J K I L J H I K H I J K K J I H काय? H I J K. Select the descending order. T S R Q Q R S T R T S Q S Q R T. So T S R Q बरोबर आहे. What comes after W? W नंतर X. Which group is not in alphabetical order? G H J. Arrange in descending order. तर काय आहे? A B C D D C B A B A C D की C D A B D C B A, बरोबर. आता हे तुमच्या होमवर्क साठी आहे, याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे सगळ्यांनी. ओके, घ्या बरं पटकन. झालं? ठीक आहे. आता आपण ABCD कसं लिहायचं किंवा कसे स्ट्रोक्स आहेत हे सगळं बघितलेलं आहे. प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.